स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमीतर्फे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बायोलॉजीच्या संदर्भात काही इम्पॉर्टंट टर्म्स बघणार आहे. त्यानंतर नीट आणि CET या परीक्षांच्या संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहे. ठीक आहे. पण हे सगळं करण्याआधी आपण बायोलॉजी म्हणजे काय हे बघूया. आता मी माझी ओळख करून देते. मी आहे पूजा गणपते आणि मी तुम्हाला बॉटनी हा सब्जेक्ट शिकवते. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बायोलॉजी म्हणजे काय बघूया. तर बायोलॉजी म्हणजे काय बघा. बायोलॉजी इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. ओके. बायोलॉजी म्हणजे काय. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑब्जेक्ट. जर तुम्ही ग्रीकमध्ये बायोलॉजी या वर्डचा विचार केला तर बायोज मीन्स लाईफ अँड लॉजी मीन्स स्टडी. जिथे लिव्हिंग थिंगचा विचार करून स्टडी केली जाते त्या ब्रांचला बायोलॉजी असं म्हणतात. कळतं. त्याच्यानंतर बघा, अरिस्टॉटल नावाचा एक ग्रीक सायंटिस्ट होता आणि या सायंटिस्टने पहिल्यांदा लिव्हिंग थिंगविषयी विचार करण्यास सुरुवात केली. त्याचे काही बुक्स आहेत किंवा काही आर्टिकल्स आहेत. या आर्टिकल्समध्ये त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या संदर्भात काही क्लासिफिकेशन आणि थोडेफार थेरॉटिकल मटेरियल लिहून ठेवले. अँड ही वॉज अ फर्स्ट पर्सन हू डिड दिस अँड दॅट्स वाय अ फादर ऑफ बायोलॉजी इज अरिस्टॉटल. बघा, आणखी एका वेगळ्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं सायंटिफिक वेने अगदी, तर बायोलॉजी म्हणजे काय. In biology, it covers all aspects of the study of living creature, like occurrence, ते कुठे सापडतात, त्यांचा हॅबिटॅट कोणती आहे, कोणत्या एन्व्हायरमेंटल कंडिशन त्यांना सुटेबल आहेत, हे गोष्ट म्हणजे ऑकरन्स. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर सिमिलरिटीज असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा किंवा प्लांटचा ग्रुप करणं. हा ग्रुप कशासाठी करायचा की स्टडी करताना त्या गोष्टी आपल्याला सोप्या जाव्यात म्हणून. तर ही जी ब्रांच आहे त्याला क्लासिफिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट वन, इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे ते कोणत्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात, कोणती एन्व्हायरमेंटल कंडिशन त्यांच्यासाठी फेवरेबल आहे किंवा अनफेवरेबल आहे, कोणती एन्व्हायरमेंटल कंडिशन त्यांच्यासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, या सगळ्या गोष्टी इकॉलॉजीमध्ये स्टडी करतात. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. प्रत्येक स्पेसीसचा काहीतरी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही शार्क घेतला तर शार्क लिव्हर ऑइलला मार्केटमध्ये खूप जास्त किंमत आहे. सो प्रत्येक लिव्हिंग बिंगचा जो इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे, मार्केटमध्ये त्याची काय व्हॅल्यू आहे, या सगळ्या गोष्टी आपण इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्समध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर इंटरनल अँड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो, त्याच्यानंतर टिश्यू लेवलमध्ये त्यांच्यामध्ये कोणते अडॅप्टेशन झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी इंटरनल आणि एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये केल्या जातात. त्यानंतर न्यूट्रिशन अँड हेल्थ. प्रत्येक लिव्हिंग थिंग काय एकसारख्याच गोष्टी खात नाही. जरी हे खरं असलं की प्रत्येकाच्या इंटेकनंतर त्याचं जे कन्व्हर्जन आहे हे एनर्जीमध्ये होतं, तरीही काही जे ऑर्गॅनिझम असतात ते हार्बिव्होरस असतात, काही कार्निव्होरस असतात, काही ओमनिव्होरस असतात, म्हणजे काही शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात, काही उभयाहारी असतात. तर यांचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, या दोन गोष्टी न्यूट्रिशन आणि हेल्थमध्ये स्टडी केले जातात. त्यानंतर बॉडी फंक्शन. ठीक आहे. प्रत्येकजण रेस्पिरेट करतो. प्रत्येक लिव्हिंग बिंग जो आहे त्याच्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम असते. पण त्याची लेवल जी आहे ही ॲडव्हान्स आहे की नाही हे स्टडी करण्यासाठी आपल्याला बॉडी फंक्शन स्टडी करावे लागतात. आणि प्रत्येकाचे बॉडी फंक्शन्स हे वेगळे असतात.
जसं की एखादा फिश रेस्पिरेट जरी करत असला तर त्याच्या रेस्पिरेशनची मेकॅनिझम ही ह्युमन बीइंगपेक्षा वेगळी आहे. त्याचबरोबर जे मायक्रो ऑर्गॅनिझम कमी ऑक्सिजनमध्ये रेस्पिरेट करतात त्यांची जी सिस्टीम आहे ती वेगळी आहे. सो रेस्पिरेशनमध्ये आपण ऑक्सिजन इनटेक अँड एक्झेलची जी काही कपॅसिटी आहे आणि ते काय मेकॅनिझम असतं बॉडीमध्ये, त्याचे टाईप्स जे असतात त्याच्याबद्दल स्टडी करतो. लाईफ हिस्ट्री, ओरिजिन ह्या आणखी काही गोष्टी आहेत. ठीक आहे. सो बायोलॉजीमध्ये आपल्याला हे सगळं स्टडी करायचं आहे. आतापर्यंत जेव्हा आपण 10th बघत होतो आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं एकंदरीत एकाच टेक्स्ट बुकमध्ये बघत होतो. पण आता तसं नाही आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर बायोलॉजीच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डीपली स्टडी करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. प्रत्येक सायन्सच्या काही मेजर ब्रांचेस असतात. बायोलॉजीच्या पण काही मेजर ब्रांचेस आहेत आणि त्या 3 ब्रांचेस ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर बॉटनी आहे, झूलॉजी आहे आणि मायक्रोबायोलॉजी आहे. ठीक आहे. आता बॉटनी म्हणजे काय, झूलॉजी म्हणजे काय आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे आपण बघूया. तर बॉटनी म्हणजे काय पहिला बघा. बॉटनी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स आणि या स्टडीमध्ये आपण काय काय स्टडी करणार तर मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, स्ट्रक्चर, ॲडॅप्टेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन या सगळ्या गोष्टी आपण बॉटनीमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय तर ते प्लांट कसं दिसतं, त्याचा फिनोटाईप कसा आहे, तो बाहेरून कसा दिसतो, या गोष्टी म्हणजे मॉर्फॉलॉजी. ॲनाटॉमी म्हणजे टिश्यूमध्ये आपण जे काही ॲडॅप्टेशन झालेलं आहे सेलमध्ये किंवा त्या सेलचं स्ट्रक्चर, वर्किंग किंवा फंक्शन या सगळ्या गोष्टी आपण ॲनाटॉमीमध्ये स्टडी करतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय याची बेसिक कल्पना तुम्हाला असेलच, पण आता यावर्षी आपण डीपमध्ये जाऊन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट इज द फंक्शन और व्हॉट इज द रोल ऑफ रूट. रूट काय करतात ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि त्यानंतर हे पाणी प्रत्येक ठिकाणी पोचवलं जातं, प्रत्येक पार्टकडे पोचवलं जातं. तर प्लांटकडे हार्ट नाही आहे, मग त्यांच्याकडे ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशी चालते तर त्याचं उत्तर आहे कॅपिलरी सिस्टीम. तर ही गोष्टसुद्धा आपण यावर्षी व्यवस्थित स्टडी करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर झूलॉजीकडे जाऊया. तर झूलॉजी म्हणजे काय तर स्टडी ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे. जे काय ॲनिमल्स आहेत या सगळ्यांचा आपण स्टडी एकत्रितरित्या झूलॉजी या ब्रांचमध्ये करतो. मग ते ॲनिमल्स कुठलेही असू देत, ते ॲक्वॅटिक क्रिएचर असू देत किंवा एरियल क्रिएचर असू देत किंवा टेरेस्ट्रियल असू देत. म्हणजेच काय ते पाण्यामध्ये राहत असू देत, जमिनीवर राहत असू देत किंवा पक्षी असू देत, या सगळ्यांचा स्टडी आपण झूलॉजीमध्ये करतो. बॉटनीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सेम मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, टिश्यू कल्चर, जेनेटिक्स ह्या सगळ्या गोष्टी प्राण्यांच्या संदर्भात आपण झूलॉजीमध्ये स्टडी करत असतो. आता मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय तर स्टडी ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रोब्स म्हणजे काय असणार आहे तर जे ऑर्गॅनिझम आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत किंवा ज्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप लागतो, ते ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स म्हणतो. आणि ह्या मायक्रोबची स्टडी करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची किंवा व्हेरियस डिव्हायसेसची गरज असते. ठीक आहे. तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचं जे काही बॉडी फंक्शन आहे ते कसं परफॉर्म करतात, सेल्युलर लेवलवरती कोणत्या कोणत्या गोष्टी होत असतात, त्यांच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन होतात का, म्युटेशन म्हणजे काय, त्यांच्या न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिकल मटेरियल आहे त्याचा काही इकॉनॉमिक किंवा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे का, या सगळ्या गोष्टी आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये स्टडी करतो. त्याचबरोबर काही पॅथोजन आहेत, काही यूजफुल मायक्रोब्स आहेत. पॅथोजन म्हणजे काय डिसीज कॉजिंग एजंट्स, ज्यांच्यामुळे रोग जनरेट होतात असे मायक्रो ऑर्गॅनिझम.
यांचा स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर काही मायक्रोबचा काही चांगले पण युजेस आहेत, तर त्याचाही स्टडी करायचा आहे. आणि हे सगळं आपल्याला मायक्रोबायोलॉजीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे सगळं स्टडी करत असताना आपल्याला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक ब्रांचचा एक फादर असतो. फादर म्हणजे काय, तर असा सायंटिस्ट ज्याने पहिल्यांदा त्या गोष्टी जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर थिओफ्रेटस नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याला फादर ऑफ बॉटनी म्हणतात, कारण असा हा पहिला सायंटिस्ट होता ज्यांनी सिस्टमॅटिक वेने काय केलं, तर प्लांटची स्टडी केली. त्यानंतर ॲरिस्टॉटल, ही वॉज अ फादर ऑफ झूलॉजी. त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी. त्यासाठी ॲरिस्टॉटलला आपण फादर ऑफ झूलॉजी असं म्हणतो. आणि लोएनहुक नावाचा सायंटिस्ट जो होता त्याने स्वतःच्या हाताने पहिल्यांदा मायक्रोस्कोप जनरेट केला आणि त्याच्यानंतर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केले. आणि त्यामुळे आपण लोएनहुकला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा, बॉटनी मीन्स स्टडी ऑफ प्लांट, झूलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स, आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मायक्रोब्स. जे सगळे जीवजंतू छोटे छोटे असतात, जे नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत, ते त्यांचा स्टडी आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्याला यावर्षी करायचं आहे. बघा, आपण कोणत्याही पर्सनला समजून घेताना पहिल्यांदा त्याचं नाव विचारतो, गाव विचारतो, त्याची ओळख करून घेतो. बरोबर आहे. तसंच ज्यावेळेला आपण बायोलॉजीच्या संदर्भात काही इंट्रोडक्शन घेणार आहे त्यावेळेला ह्या ज्या टर्म्स आहेत किंवा ह्या फील्ड्स आहेत ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या काही खाली फील्ड्स दिलेले आहेत, या फील्ड्सची मी तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये माहिती देते. तर पहिलं फील्ड जे आहे बायोलॉजीशी रिलेटेड ते काय आहे, तर टेक्झॉनॉमी. आणि टेक्झॉनॉमी म्हणजे काय बघा, खूप सगळे क्रिएचर आहेत, खूप सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. तर हे ऑर्गॅनिझम्स नुसते असून चालणार नाही, त्यांना काहीतरी नाव देणं गरजेचं आहे. नाव दिल्यानंतर ज्यांच्या प्रॉपर्टी समान आहेत त्यांचा एक ग्रुप करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या ब्रांचमध्ये किंवा ज्या फील्डमध्ये केल्या जातात ती फील्ड म्हणजे कोण, तर टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी इज अ सायन्स ऑफ आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. सोपं आहे ना. टेक्झॉनॉमीमध्ये काय करतात, थोडक्यात त्या ऑर्गॅनिझमचं बारसं करतात, त्याला नाव ठेवतात आणि त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन करतात. मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, एखादा ॲनिमल किंवा प्लांट कसा दिसतो, त्यांचा एक्सटर्नल अपीअरन्स कसा आहे, त्याचा कलर, साईज, शेप कशी आहे, याचा स्टडी म्हणजे मॉर्फॉलॉजी. ठीक आहे. नेक्स्ट वन, ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. डिसेक्शन केल्यानंतर एखादा प्लांटचा किंवा ॲनिमलचा सेक्शन घेतल्यानंतर त्याची इंटरनल बॉडी कशी दिसते, कशी आहे, या सगळ्या गोष्टी ॲनाटॉमीमध्ये स्टडी करतात. हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी म्हणजे काय, तर डिसेक्शन केल्यानंतर जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये टिश्यू असणार आहेत, ऑर्गन्स असणार आहेत. तर ह्या ऑर्गनचा, टिश्यूचा किंवा बोनचा स्टडी करणं म्हणजे हिस्टॉलॉजी. सायटॉलॉजी. सायटॉलॉजी सोपी आहे. सायटॉलॉजीचं मिनिंग काय आहे, तर स्टडी ऑफ सेल्स. टिश्यूनंतर सेल असते ना, तर सेलची जी आहे ही स्टडी करणं, त्याचा अकरन्स किंवा त्याच्यामध्ये काही फंक्शन परफॉर्म होत असतात, तर हे फंक्शन कसे परफॉर्म होतात, या सगळ्या गोष्टी आपण सायटॉलॉजीमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजीमध्ये काय बघतो आपण, तर मॉर्फॉलॉजिकल, बायोकेमिकल, फिजिओकेमिकल, जेनेटिकल असेप्ट्स ऑफ सेल. सेलमध्ये जेवढ्या सगळ्या रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये कोणते कोणते मॉलिक्युल्स आहेत, हा स्टडी म्हणजे सेल बायोलॉजी. नेक्स्ट, मॉलिक्युलर बायोलॉजी. ठीक आहे. तर मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय, तर सेलमध्ये काही मायक्रो मॉलिक्युल्स असतात.
तर सेलमध्ये कोणते मॅक्रो मॉलिक्युल्स असतात, ते कुठे असतात, त्यांचं फंक्शन काय आहे, याची स्टडी म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी. त्याच्यानंतर फिजिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ डिफरंट टाईप ऑफ बॉडीज. वेगवेगळ्या बॉडीज असतात प्लांटच्या, तर त्यांचा स्टडी करणं, ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत किंवा ते कसे सिमिलर आहेत, यांचा स्टडी करणं म्हणजे फिजिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, तर प्रत्येक लिव्हिंग बिंगकडे रिप्रोडक्शन ही प्रॉपर्टी असते. तर रिप्रोडक्शन होण्याआधी फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते. तर फर्टिलायझेशन, त्याच्यानंतर बेबी फॉर्म होत असतानाची पहिली स्टेप म्हणजे झायगोट आणि एम्ब्रिओ, हे कसे फॉर्म होतात, त्यांची साईज कोणत्या वेळी काय असते, आणि ही प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची वेगवेगळी असते. तर या संदर्भात स्टडी आपण एम्ब्रिओलॉजीमध्ये करतो. जेनेटिक्स म्हणजे काय, तर काही गोष्टी अनुवंशिकरित्या आपल्याकडे येत असतात, काही येत नाहीत. प्रत्येक लिव्हिंग बिंगच्या स्वतःच्या काही युनिक प्रॉपर्टीज असतात. तर या सगळ्या गोष्टी जीन लेवलवर, DNA लेवलवरती जाऊन स्टडी करणं म्हणजे जेनेटिक्स. युनिकस म्हणजे काय, तर फॅक्टर्स रिलेटेड टू इम्प्रूव्हमेंटल ऑफ रेस. प्रत्येक लिव्हिंग थिंग ज्या वेळेला या बायोस्पिअरवरती सर्वाईव्ह करत असतो, तो स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणत असतो. आणि हा एक इम्पॉर्टंट बदल जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर तुम्ही एक्झाम्पल घ्या. आज आपण जे आहोत ते कशाचं रूपांतर आहे, तर माकडाचं रूपांतर आहे. आपल्यामध्ये काही चेंजेस होत गेलेले आहेत आणि या चेंजेसमुळे सध्याच्या घडीचा माणूस तुम्हाला बघायला मिळतो. तर हा जो स्टडी आहे, हा स्टडी आपण युक्लिकसमध्ये करतो. इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. तर उत्क्रांती कशी होते, नवीन स्पेसिस कशा जनरेट होतात, त्या कशा सर्वाईव्ह करतात, या गोष्टी इव्होल्युशनमध्ये स्टडी करतात. पेलिओटॉलॉजी म्हणजे काय, फॉसिल्सचा स्टडी करायचा म्हणजे काही ॲनिमल्स जे आहेत ते सध्या भूतलावरती आपल्या बायोस्फिअरवरती अस्तित्वात नाहीत. फॉर एक्झाम्पल डायनासोर अँड सायनासोर्स. तर त्यांचे जे काय फॉसिल्स मिळतात, जीवाश्म मिळतात, त्याच्यावरून त्यावेळची परिस्थिती कशी असेल, त्यावेळेला एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये कोणते चेंजेस झाले असतील म्हणून ते डिसॅपिअर झाले, या सगळ्या गोष्टी आपण पेलिओटॉलॉजीमध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर एक्झोबायोलॉजी म्हणजे काय, तर स्पेसमध्ये काही असे प्लॅनेट्स आहेत की जिथे पृथ्वी सदृश्य वातावरण आहे. म्हणजे आपल्या अर्थसारखं एन्व्हायरमेंटल कंडिशन तिथं तयार होण्याची शक्यता आहे किंवा थोडीफार आहे. तर तिथे लिव्हिंग सिस्टीम सर्वाईव्ह होऊ शकते का नाही, या गोष्टी आपण एक्झोबायोलॉजीमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. तर हे सगळ्या फील्ड झाल्या बायोलॉजीच्या संदर्भात. आता आपण एलिव्हनबद्दल बोलूया. ही जी इमेज तुम्हाला दिसते, ही इमेज काय आहे, तर तुमच्या टेक्स्टबुकचं पहिलं पेज आहे. आणि बघा इथे काय काय दिसतं. एक डॉल्फिन आहे, प्लांट आहे, त्याच्यानंतर मायक्रोस्कोप आहे, त्याच्यानंतर टिश्यूज दिसत आहेत, आर्म्समध्ये असणारे मसल्स दिसत आहेत, आणि त्याच्यानंतर सेलची एक इमेज तुम्हाला दिलेली आहे. तर एकंदरीत तुम्हाला या इमेजेसवरनं समजलं असेल की आपल्याला यावर्षी काय स्टडी करायचं आहे. तर काय स्टडी करायचं आता आपण इन डिटेल बघूया. ही तुमची इंडेक्स आहे. तर बघा, पहिला जो चॅप्टर आहे तो आहे लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे. हा चॅप्टर मला असं वाटतं की ह्या संपूर्ण सेक्शन चॅप्टरमध्ये हा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काय लिव्हिंग बिंग्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं, त्यानंतर क्लासिफिकेशन झाल्यावरती त्यांची स्टडी कशी करायची, एखाद्या ऑर्गॅनिझमची न्यू स्पेसिस कशी ॲड केली जाते, या सगळ्या गोष्टी लिव्हिंग वर्ल्डमध्ये बघतो. ठीक आहे. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा आपण अशाच संदर्भातल्या काही गोष्टी बघणार आहे. त्याच्यामध्ये नॅशनल पार्क, झूलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन, टिश्यू कल्चर गार्डन, जीन पूल, या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. त्याच्यानंतर किंगडम प्लांटीमध्ये बॉटनीच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा इंट्रोडक्शन दिलेली आहे.
क्लासिफिकेशन प्लांटचं कसं केलं जातं, कोणत्या लेवलवर केलं जातं, ह्या गोष्टी. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी स्टडी करायच्यात, पण प्राण्यांच्या संदर्भात. 5th जो चॅप्टर आहे तो आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सेल्युलर लेवलवरती जाऊन स्टडी करायचं आहे. म्हणजे सेल्युलर कंपोनंट्स कोणते असतात, सेल ऑर्गनलीज काय आहेत, बायोमॉलिक्यूलचं फंक्शन काय, कोणत्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात, या सगळ्या गोष्टी सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये केल्या जातात. बायोमॉलिक्यूल्स हा जो 6th चॅप्टर आहे, याच्यामध्ये कोणते बायोमॉलिक्यूल्स सेलमध्ये असणार आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या केमिकल रिॲक्शन किंवा कोणते इंटरॅक्शन्स असणार आहेत, या गोष्टी स्टडी केल्या जातात. 7th चॅप्टर जो आहे सेल डिव्हिजन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळे लिव्हिंग बिंग सेल डिव्हिजन करत असतात. तो मायक्रोस्कोपिक असो किंवा हायर सेल्युलर असो, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला काही स्टेप सेम असतात. तर ह्या स्टेपच्या संदर्भात डिस्कशन सेल डिव्हिजनमध्ये केलेलं आहे. प्लांट टिश्यू अँड अनाटॉमीमध्ये इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट अँड टिश्यू रिलेटेड विथ प्लांट या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. अँजिओस्पर्म जे आहेत म्हणजे असे प्लांट जे ॲडव्हान्स आहेत, ज्यांना फुलं आणि फळं येतात, या प्लांटच्या संदर्भातल्या काही गोष्टी मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांट्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू जे आहेत त्यांचं फंक्शन, ऑर्गन सिस्टीम करताना त्यांचा रोल, या गोष्टी ॲनिमल टिश्यू कल्चरमध्ये स्टडी केलेल्या आहेत. 11th चॅप्टर जो आहे तो आहे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप्स आणि तो पहिला आहे कॉकरोच. कॉकरोचची नर्वस सिस्टीम, त्याच्यानंतर त्याचा ऑकरन्स, त्याबरोबर त्याच्या बॉडीमध्ये काही फंक्शन्स होतात या सगळ्या गोष्टी आपण स्टडी ऑफ ॲनिमल टाईपमध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतरचे जे नेक्स्ट टॉपिक आहेत ते आहे फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. प्लांटमध्ये होत असणारी रेस्पिरेशन सिस्टीम आणि फोटोसिंथेसिस सिस्टीम या 2 चॅप्टरमध्ये स्टडी केलेली आहेत आणि याच्यामध्ये भरपूर रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर खालचे 3 जे टॉपिक आहेत, ह्युमन न्यूट्रिशन, ऑस्मोरेग्युलेशन, स्केलेटन अँड मुवमेंट, हे फिजिओलॉजीच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत. ह्युमन बॉडी ॲक्च्युली कशी वर्क करते, टिश्यू आणि ऑर्गन एकमेकांना कसे इंटरलिंक असतात, या गोष्टी या 3 चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट पॉईंट बघा, नीट एक्झाम. नीट मीन्स नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. जेवढे सगळे मेडिकल फील्ड आहेत याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला नीट द्यावी लागते. ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे सगळे स्टुडंट्स 12th पास आहेत, ज्यांच्याकडे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट लास्ट इयरला होते, हे सगळेचे सगळे स्टुडंट्स नीट देऊ शकतात. एक्झाम पॅटर्न बघा नीटचं काय आहे. 4 सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी. प्रत्येक सब्जेक्टसाठी 45 क्वेश्चन असतात आणि ह्या 45 क्वेश्चनसाठी 180 मार्क्स असतात. थोडक्यात सगळ्या पेपरचा विचार केला तर 180 क्वेश्चन आणि 720 मार्क्स अशा एक्झामचा एकंदरीत पॅटर्न असतो. 3 तासाची एक्झाम असते. इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. जर एखादा क्वेश्चन चुकला तर 1/4 मार्क टोटलमधून रिड्यूस होतात. आपल्या 11वीचं जे टेक्स्टबुक आहे, या 11च्या टेक्स्टबुकमध्ये काही युनिट्स आहेत आणि हे युनिट्स नीटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही असंही म्हणू शकता हा 11th स्टँडर्डसाठीचा सिलेबस आहे नीटचा. तर हे इम्पॉर्टंट युनिट्स कोणते बघा. फर्स्ट युनिट आहे ते आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. दुसरा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स. थर्ड वन सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. अँड द लास्ट 2 इज प्लांट अँड ह्युमन फिजिओलॉजी. हे युनिट अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याच्यावरती व्यवस्थित फोकस करून स्टडी करायचं आहे नीटसाठी. आता MHT-CET म्हणजे काय बघा. महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. हे कोण कंडक्ट करतं तर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेटकडून ही एक्झाम कॅरीड आउट केली जाते. हे एक्झाम टोटली ऑनलाईन असते. 11वीचा 20% सिलेबस आणि 12thचा 80% सिलेबस
असं एकंदरीत ह्या क्वेश्चन पेपरचं नेचर आहे. ठीक आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन बघा, ऑनलाईन एक्झाम असते. 180 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण एक्झाम सॉल्व करावी लागते. एक्झामचं नेचर कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. 4 ऑप्शन असतात, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला बरोबर ऑप्शन तुम्हाला चूज करायचा असतो. प्रत्येक सब्जेक्टचे 50 क्वेश्चन असतात. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नीटसारखी इथे नाही. CETला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. ठीक आहे. आता सब्जेक्ट कोणते, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात आणि टोटल मार्क्स किती असतात ते बघा. तर फिजिक्स या सब्जेक्टसाठी 50 क्वेश्चन असतात, 50 मार्क असतात. केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी सुद्धा 50 क्वेश्चन, 50 मार्क. बॉटनीसाठी 50 क्वेश्चन, 50 मार्क्स. सेम झूलॉजीसाठी 50 क्वेश्चन, 50 मार्क. फक्त इथे ट्विस्ट असा आहे, मॅथमॅटिक्ससाठी 50 क्वेश्चन जरी असले तरी त्याचे मार्क 100 असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क कन्सिडर केले जातात. आता बायोलॉजीच्या संदर्भात कोणते कोणते सेक्शन इम्पॉर्टंट आहेत बघा CETसाठी. तर डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम, बायोकेमिस्ट्री ऑफ सेल, प्लांट वॉटर रिलेशन अँड मिनरल न्यूट्रिशन, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याचबरोबर झूलॉजीसाठी ऑर्गनायझेशन ऑफ सेल, ॲनिमल टिश्यू, ह्युमन न्यूट्रिशन अँड ह्युमन रेस्पिरेशन. हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट 11th स्टँडर्डमधले अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे CETमध्ये ॲज अ सिलेबस म्हणून कन्सिडर केले जातात. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे 12वीचं सगळं टेक्स्टबुक हे CETसाठी कन्सिडर केलं जातं. मी प्रत्येकदा सांगते, तर 11चा 20% सिलेबस आणि 12चा 80% सिलेबस असा सिलेबस कन्सिडर करून पेपर काढला जातो. लक्षात येतं आहे. आणि 11th स्टँडर्डमध्ये जेवढे सगळे युनिट आहेत त्याच्यापैकी कोणते युनिट इम्पॉर्टंट आहेत हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. हवं तर तुम्ही ह्या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या युनिटला मार्क करून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्टुडंट अशी सांगायची आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स, त्याचबरोबर सेंट्रल एज्युकेशन बोर्डचे बुक्स जे आहेत, NCERTचे बुक्स जे आहेत हे तुमच्याकडे असू द्या. जसे जसे युनिट्स किंवा जसे जसे चॅप्टर होत राहतील तसे तुम्हाला ते वाचायचे आहेत. ज्यावेळेला आपले लेक्चर सुरू होतील त्यावेळेला किमान महाराष्ट्र स्टेट बोर्डचे टेक्स्टबुक तुमच्याजवळ तुमच्यासमोर असू द्या. कळतं आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर बुक्स अवेलेबल झाले नाहीत तर ऑनलाईन बुक्स जे आहेत ते डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता. तर चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.